षटक क्रमांक 1 साठी सार्थक मोरे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. गोलंदाजी साठी तयार होतील. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला क्षितिज मोरे बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला तयार होतील. अनेक अर्धशतक त्यांच्या नावी आहेत. बॅटिंग साठी तयार होतील. KSK स्टार क्षितिज मोरे एका बाजूला, सार्थक मोरे षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. टीम शिंदेकडून हा पहिला बॉल आपटला आहे आणि पहिलाच बॉल क्षितिज मोरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे आणि पहिलाच बॉल सार्थक मोरे यांनी टाकलाय डॉट. या बॉलची असणारी दाहकता वाकडण्याजोगी होती. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य होता आणि या बॉलच्या पाठीमागे क्षितिज मोरे यांना बांधून ठेवला. आला तो डॉट. बॉल क्रमांक दुसरा सार्थक मोरे पुन्हा तयार. आता या बॉलवरती फटका खेळलाय. खेळाडू आहेत मिड विकेटला. बॉलचा पाठमोरा करतील. फिक्स स्ट्रायकर एंडला केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे +1 आणखीन एक धाव मिळेल. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया. 1 धाव धावून आणि 1 धाव पाठीमागची, अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया. स्कोर बोर्ड आहे धाव फलकावरती तब्बल 2 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. एका बाजूला सार्थक मोरे चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ जर आपण पाहिला असेल ना, तर क्षितिज मोरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. मोठा फटका खेळण्याची कोणतीही मुभा क्षितिज मोरे यांना दिली नाही आणि क्षितिज मोरे म्हटलं की पहिल्या बॉल पासून आक्रमण, अशा फलंदाजाला बांधून ठेवलं. त्यामुळे सार्थक मोरे यांचं जे मनोबल आहे ना, हे निश्चित वाढलं असेल. आणि टीम शिंदेने पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ केला हा बहारदार होता. बॅटिंग मध्ये चांगली चमक दाखवली होती. परंतु त्यानंतर वारसोई देवचा सामना आपण पाहिला होता, जो झाला होता कोंडोशी विरुद्ध. हा शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. हा दोन्ही संघांमध्ये आता असणारा सामना आहे. स्ट्रायकर एंडला वारसोई देवचे ऑलराऊंडर खेळाडू अक्षय मोरे. वेळेच्या अचूकता हा फार महत्वाचा घटक होता. या फटक्याच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. प्रयत्न हाच होता की कुठेतरी कव्हर्स किंवा डीप पॉइंटला फटका खेळायचा आहे, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि सार्थक मोरे यांनी आज कमाल केली आहे. गोलंदाजीमध्ये असणारी दाहकता, अचूकता, भेदकता, या सर्व काही गोष्टी यात सार्थक मोरे यांनी अंमलामध्ये आणलेल्या आहेत. गोलंदाजी करताना 3च बॉल टाकले, अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत. 3 काटकसरीची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. सार्थक मोरे चांगली गोलंदाजी करतायत, परंतु विकेटचा शोध अद्यापही संपला नाहीये, कारण शिंदे संघ हा पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. बॉलर पुन्हा तयार. एका बाजूला बॅट्समन अक्षय मोरे. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. कोणती धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. सार्थक मोरे यांची आज कमाल पाहायला मिळते. काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. प्रत्येक बॉल वेगळी भिन्नता पाहायला मिळते. बॉलर तयार. आता हाई बॉल उसळणारा आहे. प्रभावशाली गोलंदाजीने पहिल्या ओव्हर मध्ये सार्थक मोरे यांनी आपला प्रभाव टाकलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये या नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलंय. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावा अवघ्या वारसोई देवला मिळालेल्या आहेत 3. पायांचा वापर केला आणि त्याच वेळेस मात्र टाकलेला कमी गतीचा बॉल आणि हा वाईड आहे, कारण खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. आता बॅकलिफ्टचा वापर केलाय बॅटिंग करताना, परंतु पहा अक्षय मोरे यांनी सांगितलं की माझ्या बॅटची कडा बॉलने घेतलेली आहे आणि ते माघारी येतात. ही खेळाडू वृत्ती आहे, या खेळाडूने जपलेली आहे आणि त्यासाठी त्यांचं कौतुक. धक्का क्रमांक पहिला टीम वारसोई देव या टीमला. अक्षय मोरे येतील माघारी. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि अखेरकार पहिल्या ओव्हर मध्ये विकेट मिळालेली आहे टीम शिंदेला. अक्षय मोरे जड पावलांनी माघारी येतील आणि धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम वारसोई देव या टीमला. एका षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना वारसोई देव या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. यानंतरची मॅच JMCC लाकवड आणि निपाणी तात्या. मित्रांनो विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे JMCC लाकवड विपक्ष निपाणी तात्या. यानंतरची मॅच या 2 टीम मध्ये आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. ओव्हर नंबर आता 2चा खेळ सुरू होईल आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर सोपान मोरे आणि ओव्हर नंबर 2 साठी आता
शिंदे गावचे ऑलराऊंडर खेळाडू नीरज मोरे, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ बहारदार केला होता. युवा ऑलराऊंडर आहेत, गोलंदाजी मार्गवरती तयार होतील. टीम शिंदेचे ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला क्षितिज मोरे. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि हो, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त होतील. आज क्षितिज मोरे कशा प्रकारचा खेळ करतील ना, याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. क्षितिज मोरे ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, परंतु अशाही नामवंत फलंदाजाला शिंदेने बांधून ठेवलंय आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल खास करून सार्थक मोरे. नीरज मोरे यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा तयार नीरज मोरे. आता आक्रमण केलं या बॉलवरती आणि अखेरकार बॉल सीमा रेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक सडक पे ठोकलाय. कडक षटकार. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे यांच्या बॅटमधून हा आलाय. धावसंख्या वाढवणारा वारसोई देव या टीमसाठी हा षटकार. अखेरकार पहिला मोठा फटका क्षितिज मोरे यांच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये आला आणि तो बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. एक फ्लॅट षटकार क्षितिज मोरे यांच्या बॅटमधून आलेला आहे. आता नीरज मोरे यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. स्ट्रायकरला पुन्हा एकदा क्षितिज तयार बॅटिंग मध्ये. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून नुकताच आलाय. बॉल सोडून दिलाय. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. स्कोर बोर्डला पुढे नेलं जाईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा, 1 गडी बाद. 15 वरती 1 अशी स्थिती आहे. A1 जोडी चषकाचा हा थरार. याही बॉल वरती प्रहार केला आणि अखेरकार हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. क्षितिज मोरे यांचा टीम वारसोई देव या टीम साठी हा होता 6चा लगान षटकार. 21 धावा धावफलकावरती येत आहेत. क्षितिज मोरे यांचं आक्रमण सुरू आहे आणि कुठेतरी हे आक्रमण आता थांबवावं लागेल. गोलंदाजी करताना टीम शिंदे या टीमला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता थोडीशी बदललेली आहे. टीम शिंदेने प्रयत्न करावे लागतील, नियोजन करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल या त्या महत्वाच्या विकेटसाठी. दोन्ही संघांसाठी विकेट फार महत्वाची आहे आणि ती विकेट आहे क्षितिज मोरे या नावाची. एका बाजूला नीरज मोरे, अलीकडेच चांगला खेळ त्यांचा बहरलाय. आजच्या दिवसामध्ये त्यांनी जो खेळ केलाय हा चांगला आहे, परंतु याही मॅच मध्ये नावाप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल. समोर आक्रमण सुरू आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि नाव आहे क्षितिज मोरे. या बॉलला फक्त दिशा दिली आणि अखेरकार हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत क्षितिज मोरे, वारसोळी देव आहे त्यांचं गाव. धावसंख्या भरारी घेते 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बॅटिंग करताना टीम वारसोळी देव या टीमने सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये ज्या संघाला अवघ्या 5च धावा मिळाल्या होत्या ना, त्या संघाने आता आक्रमण केलं, धावसंख्येला आकार आणलाय आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल क्षितिज मोरे यांच्या बॅटिंगला. याही बॉल वरती आणखीन एक मोठा टोला. सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय बॉल. सरळ 6 धावेंसाठी दिलखेचा फटका षटकार. 4 बॉल मध्ये 4 षटकाराचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय आणि केली धडाकेबाज बॅटिंग क्षितिज मोरे यांनी. अजून या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल शेष आहे. नीरज मोरे यांना कमबॅक करावं लागेल. सोडून दिलाय. वेगावरती आज त्यांनी भर दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी कोणती हालचाल केली नाही, त्याच्यामुळे एक सिंगल धाव प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती वारसोई देव संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जेम्स सी लाकवड आणि निपाणी तात्या मित्रांनो आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. ओके, आलेले आहेत, काय हरकत नाही. आपण या ओव्हर नंतर आपण टॉस करूया. सुभाष सुतार तात्या यांचं आगमन आहे मुख्य व्यासपीठावरती. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष. मॅचच्या सुरुवात पुन्हा एकदा षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल. अनिरुद्ध मोरे ही जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत त्यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. बॉलर तयार. ज्युनियर सोपान मोरे क्रीज पकडून ठेवले त्यांनी
आणि किंबहुना त्यानंतर त्यांनी क्रीज सोडलं आणि आपल्या विकेटचा त्याग केला, कारण क्षितिज मोरे यांना स्ट्राईक वरती आणायचं होतं आणि ते सोपान मोरे ज्युनियर येथील माघारी. आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये प्रणय क्रमांक 4 वरती. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय A1 जोडी चषक गोगवे गावची स्पर्धा. प्रणय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. ज्युनियर सोपान मोरे आउट होऊन माघारी येत आहेत आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा क्षितिज मोरे यांना आणलेले. आज विजय सारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे. एक पाय पुढे काढला आणि आडव्या बॅटने बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा, आता नाही होणार. टीम वारसोई देव या टीमला धावांचा तोटा. बॉल सीमा पार, षटकार. 40 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. सहजरित्या या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. क्षितिज मोरे यांचा खेळ आज बहरलाय. मैदानाच्या आतमध्ये केली चांगली बॅटिंग. अनिरुद्ध मोरे गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा तयार होतील. आज आत्मविश्वासाला त्यांना साथ घालावी लागेल. असं म्हणतात ना की पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते आणि आज त्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, कारण आत्मविश्वास हा आपल्या मध्ये असतो आणि त्याला आज साथ घालावी लागेल. अनिरुद्ध मोरे यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचांनी गोलंदाजाला सांगितलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय. याही बॉलवरती आडव्या बॅटने प्रहार केला आणि हाई बॉल सहजरित्या पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 47 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. बॅटिंग करताना वारसोई देव या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग टीम शिंदीला कमी करावा लागेल आणि शेवटच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे जे काही बॉल शिल्लक आहेत त्या बॉलवरती चांगली गोलंदाजी अनिरुद्ध मोरे यांना करावी लागेल. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. क्षितिज मोरे यांच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार किती आले तर तब्बल षटकार आलेले आहेत 6. 39 वरती बॅटिंग करतायत. याही बॉल वरती मोठा प्रहार केलाय. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि क्षितिज मोरेचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमा पार, षटकार. आज मैदानाच्या आतमध्ये नाथखुळा खेळ मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे यांनी पुन्हा एकदा केलाय. अनिरुद्ध मोरे यांच्यावरती आक्रमण केलंय. आता ऑफसाईडला खेळलेला फटका म्हणजे मैदानाच्या अगदी उजव्या बाजूला बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. हा चांगला बॉल आहे. अनिरुद्ध मोरे यांचा मनोबल वाढवणारा बॉल आहे. अनिरुद्ध मोरे यांच्याकडे क्षमता आहे आणि आज त्या क्षमतेने त्यांना खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या आहे 54 धावा धाव फलकावरती. सेहेचाळीस वरती बॅटिंग करताय क्षितिज मोरे. या स्पर्धेतलं पहिलं मोरिया स्पोर्टचे सोपानदा मोरे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्षितिज मोरे यांच्या अर्धशतकी खेळीसाठी वैयक्तिक ते खेळतात आतापर्यंत 46 धावांवरती आणि अवघ्या 4 धावांची गरज आहे. आणि संदीप दादा चोरगे गोगो यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु अखेरकार अर्धशतक पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु अर्धशतकाची चाहूल लागली होती आणि अर्धशतकाने आता दिली हुलकावणी. प्रथम बॅटिंग करताना टीम वारसोई देव या टीमने बनवलेले आहे धावा 54 बनवायच्या आहेत. आता विजयासाठी टीम शिंदीला 55 आपण करूया. टॉस JMCC लाकवड विपक्ष निपाणी तात्या असा होणारा टॉस आहे. चला JMCC लाकवड आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे JMCC लाकवड आणि त्यांच्या विरुद्ध निपाणी तात्या अशी होणारी लढत. टॉस आपण करत आहोत. नाणेफेकीचा कौल संदीप दादा चोरगे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. गोगवे गावचे क्रिकेटर. नाणेफेकीचा कौल आपण केलेला आहे. JMCC लाकवड विपक्ष निपाणी तात्या. या मॅचचा नाणेफेकीचा कौल JMCC लाकवड या टीमने जिंकलेला आहे. निर्णय प्रलंबित आहे. जसा निर्णय आपल्यापर्यंत येईल निर्णय जसा आपल्यापर्यंत येईल तसा निर्णय आपण
खेळाडूंपर्यंत पोहोचूया. मॅच क्रमांक आता 4 या ठिकाणी टॉस झालेला आहे, परंतु एका बाजूला विजयासाठी बनवायच्या आहेत त्या धावा आहेत 55 आणि येणारे बॉल आहेत 18. पाठीमागच्या पहिल्या मॅच मध्ये आपण टीम शिंदीचा खेळ पाहिला असेल ना मित्रांनो, तर त्या मॅच मध्ये टीम शिंदीने बनवल्या होत्या तब्बल 47 धावा. त्यामुळे आता याही मॅच मध्ये टीम शिंदीला प्रयत्न थोडेसे मोठे करावे लागतील, कारण यावेळेला त्यांना बनवायचे आहेत आता 55. पहिल्या मॅच मध्ये टीम शिंदीने प्रथम बॅटिंग केली होती, त्यामुळे याही मॅच मध्ये ती टक्कर टीम शिंदीला द्यावी लागेल. 18 बॉल 55 धावांचं असणार लक्ष. मॅचला होईल सुरुवात. पहिला डाव झालेला आहे, दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. तुम्ही पाहत आहात गोगवे गावची स्पर्धा A1 जोडी चषक, सुबक अशा ट्रॉफीज आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मॅचला सामनावीराचा पुरस्कार 3 भेटवस्तू आहेत, त्याच्यावरती भिंतीवरचं घड्याळ, त्यानंतर परफ्यूम आहे आणि त्याचबरोबर कॉलेज बॅग आहे. अशा प्रकारचं असणारा या स्पर्धेचं हे स्वरूप आहे. एक चांगलं क्रीडांगण आहे या स्पर्धेला. गावदेवी मैदान कोपरी गावचं. अनेक संघांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर मालिकावीरासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर मोरिया स्पोर्ट्स कडून बॅट आहे. म्हणजे अशा प्रकारची असणारी या स्पर्धेची रूपरेषा. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट प्रोलिंगच्या माध्यमातून होत आहे. मैदानाच्या आतमध्ये शिंदी गावची आक्रमक जोडी बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला नीरज मोरे, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध मोरे. हीच ती जी जोडी आहे ज्या जोडीने पाठीमागच्या पहिल्या मॅच मध्ये बहारदार खेळ केला होता आणि आज त्याचप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल. या जोडीकडे ती क्षमता आहे, ती लकब आहे, परंतु षटक क्रमांक 1 मध्ये KSK चे कटर गोलंदाज म्हणून ख्याती मिळवलेले वारसोळी देवचे अक्षय मोरे तयार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, एक पाय पुढे काढला, लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल निसटलेला आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे अक्षय मोरे यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये खेळाडूंना. पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्या. नीरज मोरे फार महत्वाची विकेट आहे. पाठीमागच्या पहिल्या मॅच मध्ये नीरज मोरे यांनी बॅटिंग करताना तब्बल 26 कुठल्या होते, त्याच्यामध्ये षटकार किती होते तर तब्बल 3 षटकार. याही बॉलवरती प्रहार केलाय. बॉल हाही हवेत उभे राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आताही झेल सुटलेला आहे. 2 वेळा जीवनदान नीरज मोरे यांना मिळालेला आहे. आता या जीवनदानाचा उपद्रव नीरज मोरे काय दाखवणार हेही पाहावं लागेल, परंतु अनिरुद्ध मोरे यांच्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे. मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज खेळावे लागतील. एका बाजूला अक्षय मोरे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती मारलाय ताव आणि बॉल पाठवलाय सीमा पार. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्येचा पाठलाग करताना अनिरुद्ध मोरे यांच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. अक्षय मोरे यांच्यावरती अखेरकार आक्रमण केलं. अक्षय मोरे यांनी सुरुवातीचे पहिले 2 बॉल फार चांगले टाकले होते, परंतु हा बॉल लोअर फुलटॉस टाकला आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. अनिरुद्ध मोरे यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. पुन्हा तयार. आता खोलवर टप्प्यात असणारा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. बॉलची फेकी होईल. कोणती धाव घेण्याची मुभा फलंदाजांना मिळत नाहीये. डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे 9 धावा. 55चा पाठलाग करायचा आहे टीम शिंदीला. त्यामुळे प्रति ओव्हरच्या पाठीमागे जी सरासरी हवी आहे ना, त्या सरासरी प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला तो भाग्याचा सहारा. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या 45 आणि प्रति ओव्हरच्या पाठीमागे आपण ज्यावेळेस चर्चा करतोय ना की धावा बनवायच्या आहेत टीम शिंदीला 18 कमीत कमी कुटाव्या लागतील. म्हणजे ही सरासरी डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग करावी लागेल. पायावरती असणारा बॉलला फक्त दिशा दिली आहे. मनगटी फटका होता, कारण मनगटाचा फक्त झटका दिला होता या बॉलला. धावा किती मिळतील? बॉल गवतामध्ये शोधण्याचा प्रयत्न खेळाडू करतायत.
पंच काय या बॉलच्या पाठीमागे? 4 धावा. 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना 4 धावा कमी पडलेल्या आहेत. सरासरीच्या हिशोबाने आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 41 धावा. त्यामुळे आता सरासरी थोडीशी वाढलेली आहे. आता प्रति ओव्हरच्या पाठीमागे 20 धावा तरी कमीत कमी कुटाव्या लागतील. त्यामुळे इथून पुढे आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. ऐसा कहा जाता है ना, जहां कोशिशों का कद बड़ा होता है वहां दोस्तों नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि ते प्रयत्न आज नीरज मोरेला मोठे करावे लागतील. 2 वेळा जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा आज घेणार का? ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलाय टीम वारसोई देव या टीमने. क्षितिज मोरे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहे, ज्यांनी बॅटिंग करताना 46 धावांचा झुंजार खेळ केला. सोडून दिलाय बॉल, वेगाने टाकलाय. पंचांनी सांगितलंय की हा वाईड बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. अक्षय मोरे यांनी पहिले षटक टाकलं, 14 त्यांनी खर्च केलेले आहेत. आता क्षितिज मोरे यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा तयार. समोर नीरज मोरे आक्रमक फलंदाज आणि अखेरकार बॉलने स्टँडचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. नीरज मोरे जड पावलांनी माघारी चा वेध घेतोय. क्षितिज मोरे यांची कमाल होती. उजवी एसटी वाकवली आणि फलंदाज नीरज मोरे यांना त्रिफळाचित केला. आज नीरज मोरे नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. पहिल्या मॅच मध्ये आपण नीरज मोरे यांचं आक्रमण पाहिलं होतं, परंतु या मॅच मध्ये ते वादळ शांत होतं आणि आज नावाप्रमाणे बॅटिंग त्यांची होऊ शकली नाही. जे कौशल्य होतं त्याचं सादरीकरण चांगल्या प्रकारे करू शकले नाही. धक्का क्रमांक पहिला लागला टीम शिंदीला, परंतु मॅच अजूनही ऑन आहे आणि मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी बॅट्समन नेम प्लीज. जयेश मोरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येत आहेत आणि आज त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. या अडचणींवरती आज मात करावी लागेल. परिस्थितीला शरण कधी जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा आणि आज टीम शिंदीला तेच करायचं आहे. बॉल आला, त्याला फक्त दिशा दिलीये. निश्चित या बॉलचा आस्वाद देखील घेऊ शकले असते, परंतु पहिला बॉल फेस करत असताना फक्त दिशा दिली. स्ट्राइक रोटेट केला आणि स्ट्राइक वरती कुणाला आणलंय तर अनिरुद्ध मोरे. मोठी उमेद टीम शिंदेची. अनिरुद्ध मोरे जागेवरतूनच फटका खेळलाय, लांबी कमी पडलीये. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली करणार नाहीत कोणती चुकी. कॅच पूर्ण केलाय आणि धक्का क्रमांक 2 लागलाय. मोठी उमेद टीम शिंदीची. अनिरुद्ध मोरे आता येतील माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती सार्थक बॅटिंगसाठी चाललेले आहेत. बॅटिंग करताना आता एका बाजूला 2 फलंदाज टीम शिंदेने गमावलेले आहेत, परंतु आता येणाऱ्या फलंदाजांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. पण जीवन असो किंवा क्रिकेट, अडचणी ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस चारी बाजूने येतात. त्यामुळे प्रत्येकाची खराब वेळी कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि ती वेळ आता या 2 फलंदाजांना बदलावी लागेल. सार्थक तयार. सार्थकने आल्या पावली आक्रमण केलंय आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा, संघर्षाचा शंकनाद करणारा फटका आलाय टीम शिंदीसाठी षटकाराचा. सार्थक मोरेने ही कमाल केली मैदानाच्या आतमध्ये येऊन. आशा पल्लवित केलेल्या आहेत बॅटिंग करताना. याच प्रकारचा खेळ करावा लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सार्थक मोरने सुरू केलेले आहेत. फटका हाही चांगला, परंतु बॉल जाईल एका धावेसाठी. शरीरापासून बॉल दूर ठेवला होता. क्षितिज मोरे यांनी धावसंख्या आहे 23 धावा. 55चं लक्ष आहे. 55 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे टीम शिंदीला. सार्थक मोरे यांनी आशा थोड्याशा पल्लवित केलेल्या आहेत बॅटिंग करताना, परंतु अशा फटक्यांमध्ये टीम शिंदीला आहे ना ते सातत्य ठेवावं लागेल. क्षितिज मोरे पुन्हा तयार. राऊंड द विकेट.
एक पाय पुढे काढला त्यानंतर बॅटला घेऊन गेले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा, त्या बाकी आहेत 31 धावा. प्रत्येक बॉल मध्ये तब्बल 5 षटकार हे फार महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये जर अशा प्रकारचे 5 षटकार आले म्हणजे रिंकू सिंग सारखा खेळ करावा लागेल. रिंकू सिंग यांनी IPLच्या एका मॅच मध्ये अशा प्रकारच्या काही धावा हव्या असताना केलेला धडाकेबाज खेळ कोण विसरेल. परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सार्थक मोरे यांना त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. आता येणारे 5 बॉल बनवायचे आहेत धावा 30 आणि गोलंदाजी मार्ग वरती. या वारसोळी देवगावचे एक सिनियर खेळाडू सोपान मोरे गोलंदाजी मार्ग वरती आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी. 5 बॉल 30 ची गरज. याही बॉलला हवेतच खेळलंय स्वतः सोपान मोरे बॉलच्या खाली, परंतु अखेरकार अंदाज चुकला झेल पकडण्याचा आणि त्यांनी त्यांचा पायी घसरला आणि त्यानंतर हा झेल निसटला. परंतु एका बाजूला आता बॉल शिल्लक आहेत 4 धावा बनवायच्या आहेत 29. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता असणार आहे तो नशीबवादी. चला जेम्सची लाकवड आपण काय निर्णय घेतलाय. टॉस आपण जिंकलेला आहात. ओके गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे टीम निपाणी जाते. आपल्याला बॅटिंग करावी लागेल. आपण तयारी करा. दोन्ही संघांनाही विनंती करूया. पुढील मॅचचा टॉस झाला. टीम जेएमसीसी लाकवड या टीमने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि निपाणी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. मॅच जिवंत होईल का नशिबाच्या भरोशावरती असणारा हा सामना. टीम शिंदीसाठी खोलवर टप्प्याचा बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. डॉट आलाय. निश्चित आज नीरज मोरे आणि अनिरुद्ध मोरे यांना पहिल्या बॉल पासून आक्रमण करणं फार महत्वाचं होतं आणि अनिरुद्ध मोरे यांनी ते केलं. परंतु नीरज मोरे यांना खेळ करणं फार महत्वाचं होतं सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 14 मिळाल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला ना तर दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 10 मिळाल्या. त्यामुळे कुठेतरी धावसंख्येचा आलेख ग्राफ हा थोडासा खाली आला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना अंतर वाढलं. आणि एका बाजूला टीम शिंदीचा पण मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, आपलं मनपूर्वक आभार. आणि टीम वारसोळी देवचं अभिनंदन. आणि मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे ज्याने बॅटिंग करताना 13 बॉल खेळले, बनवल्या धावा 46.